नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विवशी चॅनलवर। आज आपण जाणार आहोत कर्जतला। आता आपण आहोत कांदिवलीला ठाकूर कॉम्प्लेक्स मध्ये। सकाळचे वाजलेले आहेत 6:42। आता आपण इथून जाणार आहोत बोरवलीवरून फास्ट ट्रेन पकडून आपण जाणार आहोत दादरला। दादरवरून आपली 7:45ची खोपोली आहे, तिथून आपण जाणार आहोत कर्जतला आणि पुढे आपण कुठे कुठे जाणार ते पाहूया। तर चला। माझ्याकडे आली आणि हा तर तिकडे बसलेला होता। आणि मला तो आता इथे आलाय। पंछी बनूं उड़ के फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के राम राम विसाऱ्याने Mr. Lover, girl. Mr. Lover. घरीला पोचलो फायनली। असं करू, असं कसं काढणार? इथे कसं ठेवणार बेटा सांग? फिरायला जायचे जाऊ दे देवा, नदीमध्ये पवायला जायचे। फायनली आपण पळसझरीला पोहोचलो आहोत आणि आता पळसझरीवरून जायचं कसं माहिती नाहीये। सगळेजण चाललेले आहेत, ग्रुप करून चाललेलो आहेत, तर त्यांच्या पाठीपाठी आपण चालायचं आहे। सध्या तरी सकाळ असल्याने चालण्याचा मूड आहे, मग चालतच जाऊया। रिक्षा असेल तर खूप लांब असेल तर रिक्षा करू, पण सध्या तरी चालण्याचा बेत दिसतोय। तर आता सगळ्यांसोबत आपण चालूया। शेवटच्या डब्यात उतरलो ना की शेवटच्या डब्यालाच लागून पायवाट आहे। ती पायवाटेवरच आपण आपल्याला बाहेर पडायचं, दुसरा कोणताही रस्ता नाही। मागे एक ब्रिज आहे, पण त्या ब्रिजवर जायचं नाहीये, आपल्याला पुढे यायचं आहे।
कालकाई देवीचं मंदिर ते लागतं, तिथे आपण पाया पडूनच पुढे जाऊया. चला. प्रत्येकाला आपल्या गावचं घर नक्की आठवेल आणि ज्या लोकांनी आपल्या गावांमध्ये बंगले बांधलेत ना ते अशा प्रकारचे असतील. म्हणजे इथे येऊन तुम्हाला अगदी गावचं काढा घ्या तारा जाऊन. निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकार गुरु विश्वंभर निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकार गुरु विश्वंभर गुरु विण नोहे साधु मुनि जन गुरु विण साहू कैसे जीवन गुरु विण नाही नर नारायण गुरु चरिताचे कर पारायण गुरु विण नाही नर नारायण गुरु चरिताचे कर पारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रथम अवतार दत्त गुरूंचा जन्माला पिठापुरा श्रीपाद वल्लभ मनुष्य रूपी गुरु लाभला चराचरा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरु बघ सांगे गुरु बघ सांगे गुरुचे
लक्षण गुरुचरिताचे कर पारायण गुरु बघ सांगे गुरुचे लक्षण गुरुचरिताचे कर पारायण तरी नाव वल्लवी गुरु नदी वाहे काळ चालवी गुरु भिडे लाट तरी नाव वल्लवी गुरु गुरु उभा पाठीशी तर भव भय चिंता हरू कर पारायण खूप सुंदर अनुभव होता. तुम्ही सुद्धा करा. पळसझरीला आल्याच्या नंतर ना तुम्हाला रेल्वे स्टेशनवरून सरळ जी पायवाट आहे त्यातून सरळ सरळ यायचं आहे. इथे रिक्षा वगैरे काहीही नाही. कदाचित जी रिक्षा येते इथे ती कदाचित कर्जत स्टेशनवरून येते, तर त्याचा फेअर मला माहिती नाही, कारण आम्ही पळसझरीला उतरलो आणि पळसझरीवरून पायवाटेने सरळ सरळ चालत आलो. हार्डली तुम्हाला इथे 10 मिनिटं लागतील, पण 10 मिनिटं सुद्धा तुम्हाला काही वाटणार नाही, कारण इकडचं वातावरण इतकं सुंदर आहे. एकदम गावची फिलिंग आहे. घरं इतकी सुंदर आहे. शेणाने सारवलेली दारं इतकी सुंदर आहे. तुम्ही ते बघत बघत कधी इथपर्यंत आला तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही. पायवाट असली म्हणून तरी खडतर बिडतर नाही. आपण जसं चालतो गावी तसंच त्याप्रमाणे सुंदर आहे. तर तुम्ही सुद्धा या मठामध्ये या. तुम्ही सुद्धा एक अनुभव घ्या. इथे ध्यान मंदिर जो आहे तर त्याचा अनुभव इतका सुंदर होता ना, जो काळोख होता, जे शांतता होती. आणि पहिल्यांदाच मी सुद्धा जपमाळ केलेली आहे. माझ्या मुलाने केलेली आहे, माझ्या नवऱ्याने केलेली आहे, पहिल्यांदाच आहे. ते जपमाळ सुद्धा आम्ही छान प्रकारे शांतीने जसं आम्हाला जमतं त्याप्रमाणे केलेली आहे. तुम्ही जरी स्वामी समर्थांचे भक्त असाल, तुम्ही जरी स्वामी सेवेत असाल तर पळसझरीच्या या मठामध्ये यायला तुम्ही अजिबात चुकू नका. आणि नक्की तुम्ही इथे या असं मी तरी तुम्हाला ते सजेस्ट करेन. आपल्या मुंबईमध्ये खूप सारे स्वामी समर्थांचे मठ आहेत, आपण तिथे जातो, पण पळसझरीचा हा जो मठ आणि जो अनुभव आहे तो सुद्धा तुम्ही अनुभवा. आणि येणार असेल तर सकाळचा चांगला प्लॅन करून सकाळच्या छान हवेमध्ये या, जसं आम्ही आज केला होता. आणि आमचा हा प्लॅन सध्या तरी सक्सेसफुल झालेला आहे. आता पुढचा जो प्लॅन आहे तो तुमच्या सोबतच होणार. या मठाची एक आख्यायिका अशी आहे की या मठामध्ये श्री स्वामी समर्थ यांनी 22 दिवस वास्तव्य केलेलं होतं.
म्हणून इथे जे आल्यावर तुम्हाला जी प्रचिती येईल आणि तुमच्या मनातल्या इच्छा ज्या पूर्ण होतील त्याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्या. म्हणून एकदा तरी ह्या पळसझरीच्या स्वामी समर्थ यांच्या मठामध्ये नक्की या. आणि इथे जवळच असलेल्या पाठीमागे दाखव आणि इथे जवळच असलेल्या ज्या आपल्या गावातल्या बायका ज्या आहेत, ज्या रानमेवा घेऊन बसलेल्या आहेत, त्याचा सुद्धा तुम्ही आस्वाद घेत आपल्या रानमेवाचा आस्वाद घेत आम्ही या स्वामी समर्थ मठाला भेट देण्याचा शेवट करत आहे. आणि पुढचा आता जो काही प्लॅन आहे तो तुमच्या सोबतच होईल. तर चला बाय.